रोजी जो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, जो शिक्षा मंत्रालय, बोर्ड ऑफ अप्रेंटिस ट्रेनी आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि आपलं कॉलेज याच्या मार्फत आपण आयोजित केलेला आहे। सुरुवातीला जेव्हा काम हातात घेतलं त्यावेळेला असं वाटलं की तालुका लेवलला एवढ्या इंडस्ट्रीज येतील किंवा काय, तर जेव्हा हळूहळू काम सगळ्या टीमनी चालू केलं तेव्हा असं लक्षात आलं, म्हणजे आजचा मी आत्ता बघून आले तर 8500 एवढ्या रिक्वायरमेंट कंपनीकडून आहेत, ज्याच्यामध्ये BE BTech ह्या 3000च्या वरती रिक्वायरमेंट आहेत। डिप्लोमाच्या एनी ग्रॅज्युएटच्या पण डिप्लोमाच्या पण 3000च्या वरती रिक्वायरमेंट आहेत। ITIच्या 1000हून जास्त रिक्वायरमेंट आहेत। BA BCom BBA BCS BSc सगळे कुठलेही ग्रॅज्युएट, स्टॅटिस्टिक्सचा ग्रॅज्युएट सुद्धा त्याच्याही 3000च्या वर रिक्वायरमेंट आहे। याच्या मागे संकल्पना अशी आहे की आपल्या भागातल्या कंपन्या 50%हून अधिक आहे, म्हणजे आम्ही 5 जिल्हे थोडेसे बघितले, त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे या 5 जिल्ह्यामधल्या आहेत, पण 50%हून जास्त कंपन्या ह्या आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातल्या आहेत। त्यामुळे आपल्या भागातल्या मुलांना जे काही BA BCom आहे, जेवढी काही शेती असेल नसेल तर इथल्या इथे राहून, घरात राहून मुलांना काम करता येईल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। कारण आपल्याकडे बघितलं तर तशी बऱ्याच प्रकारे बेरोजगारी आहे आणि ती बेरोजगारी कशी आपल्याला करता येईल, म्हणजे कमी करता येईल, कारण आपलं कॉलेज 64 ते 65 वर्षे प्लेसमेंट म्हणजे मुलांना जॉब देण्यासाठी काम करत आहे। सो त्यामुळं असा विचार केला की आपण टेक्निकल जॉब न देता आपला 100% प्लेसमेंट आहे। जसं मागे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला तुम्हाला सांगितलं की 100% आपलं प्लेसमेंट आहे, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना जे नॉन टेक्निकल आहेत किंवा BA ग्रॅज्युएट जे नॉन टेक्निकल मधले आहेत किंवा काही टेक्निकल आहेत, तर त्यांना आपण ही फॅसिलिटी देऊ शकतो। आणि त्याच्यासाठी शासकीय यंत्रणा पहिल्यांदा आम्हाला जाणवलं की शासकीय यंत्रणा सुद्धा आमच्या मदतीसाठी आलेली आहे। अगदी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या सगळ्या क्षेत्रातून स्किल मिनिस्ट्री आहे, स्किल मिनिस्ट्रीमधले वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत आणि बाकी सुद्धा शासनामधील स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, त्या युनिव्हर्सिटीने सुद्धा विद्यार्थ्यांचा डेटा, महास्वयंचा डेटा, नॅशनल स्किलचा डेटा, हा विद्यार्थ्यांचा डेटा जास्तीत जास्त प्रमाणात आमच्याकडे आलेला आहे। पण होतं कसं की समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर आम्हाला येणारा जो आवाका आहे किंवा येणारा मॉब आहे तो आम्हाला हँडल करता येईल, कारण आत्तापर्यंत अंदाजे 3-3.5 हजार मुलांचं विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। ऑन द स्पॉट सुद्धा आपण एंट्री अलाउ केलेली आहे, त्यामुळे त्या दिवशी अंदाजे 10 ते 15 हजार विद्यार्थी संस्थेमध्ये येण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडे आज तागा आहेत 125 कंपन्या आपल्याकडे रजिस्टर आहेत आणि एकूण रिक्वायरमेंट 8500च्या वरती गेलेली आहे। तर मी आता बाकीच्या आमच्या आल्या आहेत आणि आम्ही एक्सपेक्ट करतोय की 150 वगैरे कंपनी वगैरे याचे चान्सेस आहेत आणि कॅम्पसमध्ये आम्ही त्यांची अरेंजमेंट केली आहे। आमचे जे कॉलेजचे डिपार्टमेंट्स आहेत तर कॉलेजच्या इन्फ्रास यूज करून आम्ही त्यांची अरेंजमेंट करायचा प्रयत्न करतो। आत्तापर्यंत मेन ज्या कंपनी आहेत त्यांच्यात नावं सांगते मी, जसं यझाकी आहे, बजाज ऑटो, KPML, वॉलस्टार आहे, टॉप गिअर आहे, भारत फोर्ज आहे, त्याच्यानंतर T-Cognition ही सॉफ्टवेअरची कंपनी मोठ्या कंपनीपैकी सांगते आहे। कालच काही बोलणं झालं आहे त्याच्यानुसार टाटा मोटर्स, महिंद्रा यांचे सुद्धा यायचे चान्सेस भरपूर आहेत। त्याच्यावरती पण भरपूर साऱ्या कंपनी आहेत आणि MNC कंपनीज 125 एनरोल झाले आहेत। मॅक्झिमम आम्ही एक्सपेक्ट करतोय की 150ची अरेंजमेंट आम्ही मॅक्झिमम चांगल्या तऱ्हेने करू शकतो, पण समजा वेळेवर ऑन स्पॉट पण काही कंपनीज येतात तर तेव्हा अल्टिमेटली आम्हाला काही ना काहीतरी अरेंजमेंट करावं लागणार त्यांच्यासाठी। तर स्टुडंट्सचं जे रजिस्ट्रेशन आतापर्यंत मॅडमने सांगितलं, तर मुलांनी एका आमचे जे फॉर्म वगैरे सर्क्युलेट झाले त्याच्यानुसार मुलांनी फॉर्म भरले आहेत। बऱ्याच साऱ्या मुलांजवळ इन्फॉर्मेशन गेली आहे, पण काही मुलं पण त्यांना मे बी जमत नाही, ITIची आहे, BAचे मुलं आहे, त्यांना बऱ्याचदा कळत नाही की फॉर्म कसा फिल करायचा, तर ते मोस्टली ऑन स्पॉट यायचे चान्सेस भरपूर आहेत। तर त्या दिवशी 11 जानेवारीला आम्ही एक्सपेक्ट करतोय की 10,000 ॲटलिस्ट मुलं नाही का याचे चान्सेस वगैरे राहतील आणि त्याच्या प्रकारे आम्ही भरपूर साऱ्या टीम्स तयार केल्या आहेत। रजिस्ट्रेशन टीम केल्या आहेत, हेल्प डेस्कच्या टीम, नंतर रिफ्रेशमेंटच्या टीम, त्याच्यानंतर जे कंपनी हँडलिंगच्या टीम आहे, तर त्या सगळ्या टीम कार्यरत आहे आणि आपले काम करणार आहेत। विद्यार्थ्यांच्यापासून आमच्या स्टाफपासून सर्वजण प्रयत्न करतच आहे, तर आपलं सहकार्य मिळालं तर नक्कीच आपण रोजगारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन होतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होतील।
तर आपलं सर्वांचं सहकार्य मिळावं ही विनंती. मी प्राध्यापक यादव, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडमध्ये गेली 10 वर्ष स्थापत्य विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर मी कार्यरत आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे सामाजिक बांधिलकीचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रूपानं प्रत्यक्षात उतरवलं आणि बघता बघता त्या सगळ्या क्षेत्राला विद्यानगर हे नाव पडलं. तर हाच सामाजिक बांधिलकीचा वारसा आम्ही पुढे नेत गेली कित्येक वर्ष आमच्या कॉलेजचं इंजिनिअरिंगच्या मुलांचं 100% प्लेसमेंट हे होत होतं. ज्या वेळेला हा महारोजगार मेळाव्याचा एक अंकुर प्रत्येकाच्या मनात उगवला, त्यावेळेला हा विषय डोळ्यासमोर आला की आपण गेली कित्येक वर्ष झालं तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% रोजगाराच्या संधी पुरवतोय. याच्यातून सामाजिक बांधिलकी जपत आणि ती वाढवत आपण तांत्रिक शिक्षणाव्यतिरिक्त जे शिक्षण इतर मुलं घेतात, जसं की आता सांगण्यात आलं BA BCom असेल, अतांत्रिक शिक्षण थोडक्यात म्हणू आपण, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रोजगाराच्या संधी आपल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडच्या माध्यमातून उपलब्ध करून आपण ही सामाजिक बांधिलकी जोपासणं आणि वाढवणं ह्या 2 मूळ मुद्द्यांवर काम करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं एक आपण म्हणू की ह्या संकल्पनेचा स्पार्क पडला, ती ठिणगी पेटली आणि आज बघता बघता हा वणवा इतका मोठा झालाय की आज घडीला 4000, 5000, 6000, 7000 बघत बघत 8000 कंपन्यांमधली रिक्वायरमेंट आमच्यापर्यंत पोहोचली आणि जवळपास 100च्या वर कंपन्या आमच्यापर्यंत पोहोचल्या.